हिमोलायटिक ॲनिमिया, ब्लड लॉस ॲक्यूट आणि क्रोनिकमध्ये झाला तर आपल्याला हिमोलायटिक ॲनिमिया दिसतो. डिक्रीज प्रोडक्शन ऑफ RBC अँड इन्क्रीज डिस्ट्रक्शन ऑफ RBC इन रेटिक्युलो एंडोथेलियल सिस्टीम. बोन मॅरोमध्ये RBC फॉर्म होतात. 120 डेज नंतर ते ब्लड वेसलमध्ये जाऊन स्प्लीनमध्ये जाऊन त्यांचं मॅक्रोफेजेस होते आणि डिस्ट्रक्शन होते. जेव्हा RBCचं डिस्ट्रक्शन होते तेव्हा HB हे फ्री होऊन जाते आणि त्याच्यानंतर आणखी ब्लड वेसल्समधून ते लिव्हरमध्ये जाते, बोन मॅरोमध्ये जाते आणि तिथे पण डिस्ट्रक्शन होते. डेफिनेशन ऑफ हिमोलायटिक ॲनिमिया: increase the destruction of RBC before their lifespan is known as the hemolytic anemia, and their lifespan is 120 days, and before they 120 days their destruction occurred, that known as a hemolytic anemia. Decrease HB याच्यामुळे काय होतं की इन्क्रीज बिलिरुबिन होते आणि जॉन्डिसचे सिम्पटम दिसतात. 2 टाईप्सचे हिमोलायटिक ॲनिमिया असतात, एक इंट्राव्हास्क्युलर आणि एक्स्ट्राव्हास्क्युलर. इंट्राव्हास्क्युलर हे वेसलच्या आतमध्ये होते आणि एक्स्ट्राव्हास्क्युलर वेसलच्या बाहेर डिस्ट्रक्शन होते. इंट्राव्हास्क्युलर मध्ये काय असते की ब्लड वेसल्समध्ये RBC जाते, तिथे काय होते HB हा फ्री होतो. फ्री झाल्यामुळे तो काय होतं कन्वर्ट होतो हिमोग्लोबिनेमिया, मेथिमोग्लोबिन आणि हिमोसिड्रिन. पण हे कुठं होते किडनीमध्ये होते. प्री हिप्टोग्लोबिन हे बाइंड होते HB सोबत. प्री हिप्टोग्लोबिन हे काय होते डिक्रीज होऊन जाते. एक्स्ट्राव्हास्क्युलर हे व्हेसलच्या बाहेर होते. हे मोस्ट कॉमनली आपल्याला पेशंटमध्ये दिसते. RBC हा म्हणजे जसं की स्प्लिनोमेगॅली झाली तिथे RBC जातो स्प्लीनमध्ये आणि तिथे मॅक्रोफेजेस होते आणि त्याचं डिस्ट्रक्शन होते. हिपॅटोमेगॅली म्हणजे लिव्हरचं एनलार्जमेंट झालं, तिथे पण आपल्याला डिस्ट्रक्शन दिसते आणि बोन मॅरोमध्ये पण दिसते. बिलिरुबिन लेवल इन्क्रीज होते आणि त्याच्यामुळे आपल्याला जॉन्डिस दिसतो. याचे 2 क्लासिफिकेशन, हेरिडिटरी अँड ॲक्वायर्ड. हेरिडिटरी म्हणजे की हे जेनेटिक आपल्याला दिसते, म्हणजे की जी जेनेटिक पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग हे डायरेक्टली इफेक्ट करते हिमोग्लोबिनला. याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम आहे, डिफेक्ट इन सेल मेम्ब्रेन अँड डिफेक्ट इन साईड द सेल, म्हणजे डिफेक्ट इन HB. ॲक्वायर्डचे 3 टाईप्स आहे, इम्युन सिस्टीम, मेकॅनिकल अँड पॅरासिझनल नॉक्च्युरल हिमोग्लोबिन. डिफेक्ट इन सेल वॉल मेम्ब्रेन, डिफेक्ट इन शेप. आता डिफेक्ट कसा येतो की त्याच्या शेपमध्ये येतो. तसा RBC हा बायकॉन्केव्ह असतो, पण याचा शेप बदलतो. तो स्पेरिकल झाला तर त्याला आपण स्पिरोसायटोसिस म्हणतो. समजा तो ओव्हल झाला त्याला इलिप्टोसायटोसिस म्हणतो. असे वेगवेगळ्या शेपमध्ये तो कन्वर्ट होतो. त्याच्या डिफेक्ट येते सेल वॉलमध्ये. आता डिफेक्ट इनसाइड द सेल, हिम पार्ट आणि ग्लोबिन. RBCमध्ये काय असतो हे हिम पार्ट आणि ग्लोबिन असतो HBमध्ये. आता क्वालिटीमध्ये म्हणजे समजा डिफेक्ट आला तर तिथे सिकल सेल ॲनिमिया होतो आणि क्वांटिटीमध्ये आला तर थॅलेसेमिया ऑकर होतो. ग्लोबिनमध्ये डिफिशियन्सी ऑफ पायरुवेट कायनेज. आता ॲक्वायर्ड हे आफ्टर बर्थ दिसते आपल्याला. इम्युन सिस्टीम हिमोलायटिक ॲनिमिया, ऑटो इम्युन हिमोलायटिक ॲनिमिया, एक्झाम्पल क्रोनिक इन्फेक्शन. आणि ऑलिम्युन हिमोलायटिक ॲनिमिया ड्यू टू ब्लड ट्रान्सफ्युजन, रॉंग RH इनकम्पॅटिबिलिटी ब्लड. हे बघा, फर्स्टमध्ये काय होते की क्रोनिक इन्फेक्शनमुळे हा होतो आणि सेकंड रॉंग RH इनकम्पॅटिबिलिटीचं ब्लड आपण दिलं तर त्याच्यामुळे. आणि थर्ड आहे ड्रग इंड्यूस. मेकॅनिकल हिमोलायटिक ॲनिमिया, फिजिकल डिस्ट्रक्शन ऑफ RBC, आर्टिफिशियल और मशिनरी अँड प्री एक्लेम्शिया अँड एक्लेम्शिया. याच्यामध्ये BP इन्क्रीज झाल्यामुळे पण डिस्ट्रक्शन होतं. आणि मॅरेथॉन रनर्स ॲथलेट्समध्ये सुद्धा आपल्याला दिसते. पॅरासिझनल नॉक्च्युरल हिमोग्लोबिनेमिया, बोन मॅरो डिप्रेशन, RBC फॉर्मेशन डिक्रीजेस अँड प्रोडक्शन ऑल्सो डिक्रीजेस. साइन अँड सिम्पटम्स, आपल्याला कोणते साइन अँड सिम्पटम दिसतात? पेलनेस. आपण कोणत्या ॲनिमियामध्ये काय पाहतो की पहिले काय होते की स्किन हे पेल होऊन जाते. जॉन्डिसचे सिम्पटम येतात कारण की बिलिरुबिन इन्क्रीज झालेले असते. नॉशिया, ओमिटिंग, ॲब्डोमिनल पेन, स्प्लिनोमेगॅली, हेपॅटोमेगॅली अँड फटिगनेस ऑल्सो ऑकर्स. कॉम्पेन्सेटरी, याच्यासोबत आपल्याला आणखी कोणते सिम्पटम मिळतात? कोल्ड लेग, चेस्ट पेन, लेग सोअर अँड डार्क युरिन. लॅब डायग्नोसिसमध्ये CBC पाहिलं तर आपल्याला RBC आणि HB डिक्रीज दिसते. रेटिक्युलोसाइट काउंट पाहिला तो डिक्रीज होतो. पेरिफेरल ब्लड स्मेअरमध्ये काय होतं की इरेग्युलर शेप आणि साईज दिसतात, जसं ॲनायसोसायटोसिस, पायकोलोसायटोसिस.
मेडिकल और फॅमिली हिस्ट्री का घेतो, कारण की आपण पाहिलं होतं पहिल्या याच्यात की हेरिडिटरी पण हिमोलायटिक ॲनिमिया ऑकर होतो. कोम्स टेस्ट घेतो, तो पॉझिटिव्ह असतो. C6PD पॉझिटिव्ह असते. आणि हे कशासाठी असते की समजा ग्लोबिनची डिफिशियन्सी आहे, म्हणजे ग्लोबिनमध्ये डिफिशियन्सी आहे पायरुवेट कायनेजची की नाही हे पाहण्यासाठी आपण काय करतो, C6PD हे टेस्ट करतो. आणि बोन मॅरो टेस्ट आपण करतो.